एखाद्याला वाईट टाकणं, एखाद्याशी न बोलणं किंवा गटतट पडणं ह्या गोष्टी चालू आहेत. परंतु 42 वर्ष झालं तरी बापूरावांसाठी पोस्टातले सगळे कर्मचारी हजर आहेत. हीच बापूरावांच्या कामाची पावती आहे असं मला वाटतं. बापूराव जरी आज पोस्टातून निवृत्त होत असले तर हे नवीन पिढीसाठी एक प्रेरणा ठरेल, नवीन पिढीसाठी एक चांगलं मार्गदर्शक ठरेल. आता महाराजांनी सांगितलं की तुम्ही वानप्रस्थ आश्रम स्वीकारा. मी म्हणेल वानप्रस्थ आश्रम स्वीकारा, समाजात द्या, तसंच पोस्टातही तुमचा वेळ द्या. पोस्टात जी नवीन पिढी येत आहे त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा. पोस्टात कसं काम चालतं, कशी सेवा द्यायची असते. मागच्या 42 वर्षात एकही त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट नाहीये. अशी सेवा करणं खूप दुर्लभ योग. ज्याप्रमाणे आपण बरणीमध्ये कापूर ठेवतो, काही दिवसांनी तो कापूर निघून जातो, परंतु त्या बरणीचा वास कापराचा वास कायम राहतो. तसा बापूराव तुमचे विचार कायम पोस्टात राहतील. काष्टी, श्रीगोंदा तालुका, श्रीगोंदा कारखाना या परिसरातील जे पोस्ट मास्टर आहेत हे नियमित तुमचं नाव घेतील, चांगली सेवा देणार. मला आजही आठवतं 3 वर्षापूर्वी आपण कारखान्यावर कार्यक्रम घेतला होता. आदरणीय दादा उपस्थित होते त्या कार्यक्रमाला. त्या कार्यक्रमात आमचे कर्मचारी पण भरपूर बऱ्यापैकी उपस्थित होते. कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी तो कार्यक्रम होता. तेथील लोकांचे खाते काढणे, लोकांना वेगवेगळ्या पोस्टाच्या सेवा देणे यासाठी तो कार्यक्रम होता. तो कार्यक्रम खूप सुंदर झाला. तिथं चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. आपण जे काम करतो, मगाशी कोणी सरपंच साहेबांनी सांगितलं की तुमचं पद कोणतं आहे हे महत्वाचं नाही, तुमच्याकडे पगार किती हे महत्वाचं नाही, तुम्ही तुमची सेवा, दिलेलं काम किती प्रामाणिकपणे करत आहात हे खूप महत्वाचं आहे. बापूरावांनी काम केलेलं आहे, हे काम प्रामाणिकपणे केलेलं आहे, अत्यंत निष्ठेने केलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हा सन्मान त्याचा असावा. त्याच्यावर एक गोष्ट आठवते, दादांसारखी व्यक्ती चाललेली असती, समोर शाळेचं बांधकाम चालू असतं, तिथं अनेक अकुशल कामगार काम करत असतात. तेव्हा दादा विचारतात काय चाललंय. एक कामगार म्हणतो, दादा मला आईवडिलांनी शिकवलं नाही म्हणून मी पोट भरण्यासाठी काम करतो. दुसरा म्हणतो संसार चालवण्यासाठी, पोटाची खळगी बनवण्यासाठी काम करतो. आणि तिसरा म्हणतो मी या देशाचं भविष्य घडवतोय, शाळा बांधण्याचं काम करतोय. शाळा बांधली जाईल, त्यात मुलं शिकतील, मुलं प्रगत होतील, देश प्रगत होईल आणि त्यासाठी माझा खालीचा वाटा असेल. हे विचार बापूरावांचे आहेत असं मला वाटतं. या विचाराने बापूराव प्रेरित झालेले आहे. आज भरपूर जणांनी सांगितलं दुग्ध शर्करा योग आहे. म्हणजे बापूरावांना जरी दुःख वाटत असलं तरी त्यांच्या सुनांना, नातवाला, मुलांना हे आनंद वाटतो. का तर बापूराव उद्यापासून आमच्यात आहे. पण बापूराव उद्यापासून त्यांच्यात असलं तरी जास्त आरावपणा करायचा नाही. कारण आपल्याला नोकरीची सवय आहे, घरची सवय नाही. घरची सवय लोडगोड करायला जाता वेगळंच काहीतरी व्हायचं, घरचे म्हणायचं आपल्याला जास्त कळत नाही. तर असं थोडंसं जास्त कळणं टाळा. बापूरावांबद्दल आम्ही सांगायचं झालं तर भरपूर दिवसही पूर्ण नाही. आता सूत्रसंचालकांनी थोडीशी वेळेची आठ घातली तरी सुद्धा 2 मिनिटं जास्त घेतोच. एखाद्या प्रसन्न कार्यालयात प्रसन्न व्यक्ती बसली तर ते कार्यालय न राहता मंदिर बनतं असं मला असं वाटतं. कारण तुम्ही आता जेव्हा एखाद्या मंदिरात जाता, मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला जे भाग्य लागतं किंवा आम्हाला जे समाधान लागतं तेच समाधान आमच्या पोस्टात आल्यानंतर बापूरावांचं दर्शन झालं. का तर ती व्यक्ती खूप चांगली सेवा देते. अशा सेवेला देण्यासाठी सर दादा मी कराडवरनं फक्त यांच्या स्टँडअपसाठी आलेलो आहे. मला तुम्ही ते सांगितलं यशवंतरावांचे विचार हे ते, म्हणजे यशवंतरावांचे विचार घेऊन मी थोडक्यात त्यांच्यासाठी आलेलो आहे असं म्हणायला हरकत. नोकरी आणि सेवा यामध्ये खूप फरक असतो. तुम्ही तुमची सेवा म्हणजे काय तर तन मन धनाचा कसलाही विचार न करता दिलेली नोकरी म्हणजे